दरम्यान राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडतायत। शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेत आहेत। अत्यंत वादग्रस्त ठरलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मांडायला एनडीएकडे राजकीय जुळवाजुळव आणि फोडाफोडीचं सत्र सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे खासदार सुद्धा एनडीएला साथ देणार का याची चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच काल जयंत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मुंबई ते कोल्हापूर एकत्रित विमान प्रवास झालेला आहे आणि हा प्रवास फक्त एक राजकीय योगायोग आहे की यामागे भविष्यातल्या नव्या समीकरणाची नांदी आहे यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान शनिवारी जिरवळांच्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी हजेरी लावली होती। एकूणच काय तर शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षाच्या विविध नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्यात, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। शरद पवारांचे हे 8 खासदार मोदींची भेट घेणार ही बातमी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी यांनी सर्वात आधी ब्रेक केली होती। सागर, आता ही भेट प्रत्यक्षात होते तर दुसरीकडे राज्य सुद्धा राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत। हा टायमिंग नेमका काय सांगतोय, किती महत्त्वाचा हा टायमिंग? वास्तविकतेत राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळ आणावी लागते किंवा आणली जाते, तशा स्वरूपाचे हे काही संकेत आहेत का असं म्हणायला काही वाव राहतोय। याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोदी सरकारच्या जवळ जात आहेत किंवा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची गाठीभेटी करतायत, हे एक सूचक आहे असं म्हटलं जातं। एका बाजूला अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू होतं, तिथे स्वतः शरद पवार जातात, त्यांना सर्व काही जे काही लागेल ते मदत करण्याचं ते आश्वासन देतात आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट पंतप्रधानांची भेट घेतात। त्याच आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया अलायन्स फार मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असताना पवारांची थेट मोदींशी भेट ही राजकीय वर्तुळात फार मोठी चर्चा घडणारी गोष्ट झाली। आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, जशी आपण आत्ता उदाहरणं दिली की एकाच बाजूला आदिवासी मंत्री झिरवळ यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, तिथे या सुनेत्रा पवार आल्या होत्या, पण दुसऱ्या दिवशी शरद पवारांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं आणि शरद पवार तिथे उपस्थित सुद्धा राहिले होते। आता मुद्दा राहतो, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट थेट खासदार भेट घेत आहेत आणि बरोबर याच आठवड्यामध्ये जे विधेयक आहे मतदारसंघ पुनर्रचनेचं ते आणण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत। अशा परिस्थितीत इंडिया अलायन्समधला एक मोठा मित्रपक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असणारे हे महत्त्वाचे 8 खासदार हा आकडा फार महत्त्वाचा आहे, कारण की भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास करण्यासाठी जे आकडे लागत आहेत त्यासाठी एक खासदार महत्त्वाचा आहे। अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचे 8 खासदार त्यांच्या जर सोबतीला गेले, त्यांना समर्थन करत असतील या विधेयकाला, तर मात्र इंडिया अलायन्ससाठी मोदी सरकारसाठी फार मोठी गोष्ट आहे असं मानावं लागेल। त्यातच आता जयंत पाटील गेले काही कालावधीमध्ये सतत चर्चेत असतात, ते कधीही कुठला निर्णय घेत आहेत का याच्या सतत राजकीय वर्तुळात चर्चा करतात। अर्थात जयंत पाटलांकडनं वारंवार याबाबतचं खंडन होत असतं, पण तरी देखील जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांबरोबरचा विमान प्रवास असाच काही घडलेला अचानक नाही, हा योगायोग नाही, तर तो काही विशिष्ट संकेत देण्याचा देखील प्रयत्न आहे असं म्हटलं जातं। आता जी चर्चा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत एकदा मोठा राजकीय भूकंप घडेल की काय, या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत। अर्थात 2 राष्ट्रवादी एकत्रित येतील का, ह्या परिवार त्याचा निर्णय पवार कुटुंबीयच घेणार आहे, कारण की या परिवारामधल्याच दोघांना याबाबतच्या काही तडजोडी आणि काही एकमताने निर्णय घ्यावे लागणार आहेत। पण जरी असं होत नसलं तरी केंद्रीय पातळीवर जे काही महत्त्वाचं विधेयक आणलं जात आहे त्याला पवारांची संमती मिळत असेल तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात भविष्यात एनडीए अलायन्समध्ये मोदी सरकारमध्ये नवीन एक मित्रपक्ष जोडण्याचे संकेत कुठे ना कुठेतरी मिळत आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे खासदार आहेत
आणि दुसरीकडे राज्यातले जे आमदार आहेत त्यामध्ये बहुतेक सगळ्यांचं मतप्रवाह आहे की सत्तेपासून दूर फार काही राहता येणार नाही. या अर्थात हे सार्वजनिकरित्या उघड पद्धतीने हे जरी बोलत नसले तर माध्यमांच्या आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आमच्याशी ते बोलताना ऑफ रेकॉर्डमध्ये ह्या गोष्टी मान्य करतात की सत्ता ही महत्त्वाची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम सत्तेशी केंद्रित राजकीय पक्ष आहे आणि त्यांना त्याची अंमलबजावणी करणं फार योग्य राहतं असं वाटतं. त्यामुळे कदाचित याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या काही कालावधीत घडतील असं देखील दिसून येत आहे. त्याचेच हे संकेत आहेत की ज्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. निश्चितच सागर, ज्या पद्धतीनं वेगवान पद्धतीनं या घडामोडी घडत आहेत त्यामुळे येत्या काही दिवसातच याचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर. दरम्यान शरद पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींना काही चुकीचं नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ते त्या ठिकाणी गेले आहेत, ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट. दरम्यान यावर राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. बघा, अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. म्हणजे लक्षात, आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैऱ्याच्या हातामध्ये दिला. मी ऐऱ्या गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांच्या शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून, बरं का, उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्ड म्हणजे राजकीय पक्ष नाही. शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीने अमित शहाने हे राजकारण केलं, निर्घृण, क्रूर, अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळलं. सगळंच फोडलंय ना. मी काय म्हणतो, ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते एनडीए बरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळा प्रकार. आम्ही त्यांचं तोंड पण बघत आहेत ना, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी. आम्हाला आमचा पक्ष महत्वाचा आहे.